नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सध्या राज्यभरात पावसाचे प्रमाण वाढले आहे। दररोज भाग बदलत पाऊस पडत असतो। तर मित्रांनो, पंजाब डक यांनी आता नवीन अंदाज दिला आहे। तर मित्रांनो, तो अंदाज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्याआधी या चॅनलवरती या व्हिडिओवरती आपण जर नवीन आला असाल तर या व्हिडिओला आणि या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच आपल्याला मान्सूनविषयी दररोज या चॅनलवरती माहिती मिळत राहील। तर चला मित्रांनो, बघूया व्हिडिओमध्ये मान्सून। तर मित्रांनो, इथे पंजाब डक यांचा तुम्ही हवामान अंदाज बघू शकता। यामध्ये तुम्ही हवामान अंदाज 15 जूनपर्यंत राज्यातील विविध भागात दररोज मुसळधार पाऊस पडणार असून चांगला पाऊस झाल्यास पेरणीत कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार असेल। आज 12 जूनपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार असून 20 जूनपर्यंत शेतकरी विदर्भात पेरणी करतील। तर मित्रांनो, इथे खंडीय पाऊस पडणार नाही पंजाबराव डक। तर मित्रांनो, आता पाऊस थांबणार नसल्याने शेतकऱ्यांनी घाबरू नये। राज्यात 22 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल। केवळ 15, 16, 17 जून दरम्यान पाऊस पुन्हा सक्रिय होऊन काही दिलासा मिळेल। एक वीट ओली असेल तर पेरणीचा निर्णय घेऊ शकतो, अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली। तर मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता पंजाबराव डक यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे याची हे जिल्हे सांगितले आहेत। तर मित्रांनो, येथे सोलापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, अमरावती, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या भागात येत्या 3 ते 4 मध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पंजाबराव डक यांनी नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांना दिला आहे। तर मित्रांनो, याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना होईल। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पंजाबराव डक यांची